काल दिनांक 17/10/2025 रोजी बैतपुऱ्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी गोमांसवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर त्यांचाच खोटा रिपोर्ट बैतपुऱ्यातील कसायांनी दिला, तिच्या लोकांनी दिला. तिथं बजरंग दलाच्या आणि पोलिसांवर हल्ला झाला, त्यांच्यावर जीवघेणी मारहाण करण्यात आली. हे सगळं झाल्यानंतरही त्यांनी खोटा रिपोर्ट दिला. काल दिवसभर जे प्रकरण घडलं आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामध्ये पोलिसांनी गोमांस विक्रेत्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. तिथं जे 1.5-2 क्विंटल गोमांस होतं ते जप्त केलं नाही आणि पोलिसांना मारहाण करूनही शासकीय कामात अडथळा करण्याचे गुन्हे दाखल केले नाही. त्याकरिता आज आम्ही SP ऑफिसला निवेदन देण्याकरिता आलो आहे. आमची आज या निवेदनाद्वारे अशी मागणी आहे की अकोला शहरातील बैतपुऱ्यासह अकोला शहरातील सर्व गोमांस विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली पाहिजे. त्यानंतर गोमांस विक्रेत्यांवर ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याचप्रमाणे ऐन ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.